पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मला दिलेलं एकही प्रॉमिस आजपर्यंत तू पूर्ण केलेलं नाहीयेस। हे काय चाललंय शिल्पी? कुठून कसलाही मुद्दा शोधून काढतेस आणि तू माझ्यावर चिडतेस। कुठेतरी काहीतरी झालं की मला फोन करतेस आणि माझ्यावर रागवतेस। नाही, मला खरोखरच तुझा राग आलाय म्हणून मी तुझ्यावरच चिडचिड करते। इथे माझा दादा माझ्या वहिनीला लंच डेट प्रॉमिस केलं म्हणून मला ओरडून तिला लंचला घेऊन गेला। तू कधी केलंयस माझ्यासाठी असं काही? कधीच नाही, कधीच नाही। तुला तर माझ्या नजरेने सुद्धा काहीही फरक पडत नाहीये विद्युत। तुला ना तुझे आई वडील आहेत ना तुझ्या सोबत, बस तू खुश आहेस त्यातच। सगळं सुख तुझं त्याच्यातच सामावलेलं आहे बघ। इथे माझं काय होतंय, मला किती त्रास होतोय याचं काहीही पडलेलं नाहीये तुला। काय म्हणालीस तू? श्रेयस ताईला घेऊन जिवायला गेलाय? वाव, दॅट्स ग्रेट। आय जस्ट कांट बिलीव्ह दिस। आता पण तुला याच गोष्टीची काळजी आहे की माझा दादा तुझ्या बहिणीची नीट काळजी घेतोय की नाही? नाही शिल्पी, हे बघ, इतकं सगळं बोलले मी, त्यात तुला फक्त हे एकच वाक्य ऐकू आलं ना? ठीक आहे, मग ऐक। माझ्या भावाला तुझ्या बहिणीची प्रचंड काळजी आहे आणि तो खूप प्रेम करतो तिच्यावर। इनफॅक्ट माझ्या घरचे सुद्धा खूप तिच्यावर प्रेम करतात। फक्त माझ्या घरचेच नाही, सगळं जग फक्त अश्विनी 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 करतंय। अजून काही ऐकायचंय तुला? शिल्पी, शिल्पी, हॅलो। तू माझं आयुष्य बर्बाद केलंयस अश्विनी। आता मी तुला सुखात राहू देणार नाही। थँक्यू गणू। तू इथे ऑफिस मध्ये आहेस म्हणून बघ ना, सगळी कामं कशी पटापट होत आहेत। थँक्यू। अहो चला जेवायला जाऊया। हा ते अगं एक प्रॉब्लेम झाला ग, तुला सांगायचंच राहून गेलं। तुझ्याशी बोललो फोनवर आणि मग एक क्लायंटचा फोन आला, त्याला आजच भेटायचं मला आणि तेही लंचवरच भेटायचं। मग त्यांनाही बरोबर घेऊन जाऊया ना जेवायला आपण। नाही नाही, तू काय करणार तिकडे? बोर होशील तू। तू एक काम कर, तू घरी जा आणि मी जातो, मीटिंग करतो आणि येतो घरी। आपण नंतर कधीतरी जा। अश्विनी, मलाही या मीटिंगला जायचं नाही आणि इतकं छान झालंय आज, मलाही तुझ्याबरोबर सेलिब्रेट करायचं। आता मी म्हटलं असतं मीटिंग कॅन्सल करतो आणि तुझ्याबरोबर लंचला जातो, तर तू रागावली असतीस, तू म्हणाली असतीस नको मीटिंग कॅन्सल करू नका, मी जाते घरी। आणि तू असं म्हणाली असतीस तर मला राग आला असता, म्हणून मी म्हटलं तू घरी जा, मी येतो घरी। नाही नाही, तुझी अजूनही इच्छा असेल तर आपण जाऊया लंचला, नो प्रॉब्लेम। नाही नाही, असं काही करू नका, आपण पुन्हा कधीतरी जाऊ। मी घरी जाते, तुम्ही मीटिंगला जा। सॉरी यार, इतकी छान तयार झाली असतो। अहो त्यात काय, जेव्हा जेवायला परत जाऊ तेव्हा पुन्हा तयार होईल। तुमच्या मीटिंगसाठी ऑल द बेस्ट। छान दिसतेस। येते मी। बाय बाय। अरे निघालोच आहे। अरे नाही रे बाबा, बायको बरं ठरलं होतं, मग तिला सांगितलं मीटिंग आहे। मीटिंगचं एकदा सांगितलं ना तर काय टेन्शन नसतं, मग नाही म्हणत नाही ती लोक। हो हो, नाही नाही निघतोच आहे, टेन्शन नको घेऊ। चल बाय बाय। तू हो, म्हणजे गेली नाहीस घरी? कोणाशी बोलताय? मी मित्र क्लायंटशी।
अच्छा, म्हणजे ज्याच्याबरोबर मीटिंगला जाणार होता त्याच्याबरोबर? हो हो तोच. त्यांना सांगा ना तुम्हाला मीटिंगला नाही येता येणार म्हणून. काय? सांगा ना त्यांना. नाही मी टेक्स्ट करतो त्याला. पण तू काय म्हणत होतीस, म्हणजे मी मीटिंगला नाही जाऊ शकत त्याच्यावर? तू ऐकलंस का मी काय बोलत होतो त्याच्याशी? ते नाही, मी नाही ऐकलं. मला फक्त तुमच्या बोलण्यावरनं एवढंच कळलं की तुम्ही मीटिंगला निघालात म्हणून. अगं पण तू तर. हो, मी नकोच म्हणाले होते, पण तुम्ही सुद्धा म्हणालात ना की तुमची मीटिंगला जायची इच्छा नाहीये. मग मला असं वाटलं की उगाचच मी तुम्हाला भरीस पाडते म्हणून. नाही नाही, असं कुठे, असं काही नाहीये. मग आता ठरलंच आहे आणि तुमची इच्छा आहे तर मग जाऊया ना जेवायला. हो हो आहे ना इच्छा. असं कसं? चल जाऊया. तर एक चला. मिनिट, बॅग घेतो मी. चला चल, जरा दरवाजा बंद करतो. हो. हो चल. अगं ये ना, बस. नाही ठीक आहे, इकडे बसतो ना. अहो, खूप मोठं हॉटेल आहे ना. का ग? आपल्या घराच्या समोर सुरुची हॉटेल आहे, तिकडे जाऊया का आपण? आणि खायचं काय? मिसळ पाव, पवाडा. लंचला आलोय आपण प्रॉपर. चांगल्या हॉटेलमध्ये यायला हवं ना. आणि श्रेयस वाघमारे काय अशा फालतू हॉटेलमध्ये लंच डेटला जाणार? डेट आहे आपली स्पेशल. सर. थँक्यू सर, मेनू. या थँक्यू. काय करतेस? इतकं पाणी का पितेस? पोट भरेल ना त्याने. जेवणार काय मग? अहो, एक सांगू का? मला ना खूप टेन्शन आलंय. कशाचं? कशाचं टेन्शन आलंय? आपल्याला इथे कोणी बघितलं तर? हा, बघू दे ना. अरे तू माझी बायको आहेस, मी तुझा नवरा आहे. मी काय दुसऱ्याच्या बायकोबरोबर आलोय जेवायला? सर काय घेणार? एक 5 मिनिटं दे ना मला. शुअर सर. हे घे 5. बघ काय ऑर्डर घ्यायची. काय झालं? काय मागूया? हे हॉटेल खूप महाग आहे. आपण दुसरीकडे जाऊया का? रेडियस का? महाग काय? तू मागव बिंदास, बिलाची टेन्शन नको घेऊ. आपण ना 2 फ्रेंच फ्राईज आणि 1 टोमॅटो सूप मागूया. तू इथे येऊन फ्रेंच फ्राईज खाणार आहे? मी नाही हो, संजू आणि कुहूसाठी. आता ती दोन्ही मुलं तिथे घरी आहेत आणि आपण दोघांनी असं हॉटेलमध्ये जेवणं म्हणजे. ते घरी नाहीये, ते पिकनिकला गेलेत अश्विनी. अरे हो, मग एक काम करूया. हा, शिल्पीसाठी पायनॅपल चीज केक आणि तिला दाल मखनी सुद्धा आवडतं. बाबांसाठी नवरत्न कुर्मा आणि पराठा. आणि आईंसाठी पराठा नको, कारण त्यांना लच्छा पराठा आवडतो. हे सगळ्यांना आपण पार्सल घेऊन घरी जाऊया. आपण पार्सल घ्यायला आलोय का इकडे? आपण इकडे पार्सल घ्यायला आलोय का? जेवायला आलोय ना. आपल्यासाठी काहीतरी मागव. अगं ते हळू. आपण पनीर दो प्याजा मागूया का? तुम्हाला पनीर आवडतं ना? आणि तुझ्यासाठी? तुला काय आवडतं? तुम्हाला आवडतं तेच मला आवडतं. एक्सक्यूज मी, इकडे ना मित्रा. ऑर्डर घ्या. बाकी मी नंतर सांगतो. शुअर. 5 मिनिट्स. या. थँक्यू. काय करतेस? हिशोब करते हो. कसला? अहो, पार्सलचे 3750 झाले. वेडीएस का तू? जाऊ दे ना ते सगळं. हिशोब काय करतेस? दुसरं काहीतरी बोल. काय बोलू? काही बोल.
काल ना मी जरा तुम्हाला जास्तच बोलले. सॉरी. सॉरी, थँक्यू, प्लीज. याच्या व्यतिरिक्त बोलूया आपण काहीतरी. तो ना मयूच्या कॉलेजमध्ये ॲडव्हान्स कोर्स सुरू झालाय. म्हणजे कॉलेजमधनं फक्त 5 मुलांचं सिलेक्शन झालंय. एका आठवड्यात तिची फी भरावी लागेल. आणि तुम्हाला माहिती आहे का, कॉलेजमध्ये हसताय का तुम्ही? अश्विनी, आपल्याबद्दल बोलूया का? तुझ्याबद्दल बोलूया आपण. चल मी विचारतो, कशी आहेस तू? खुश आहेस? हो, खुश आहे. म्हणजे तुम्ही खुश तर मी खुश. अच्छा, माझी आवड ती तुझी आवड. मी खुश तर तू खुश. इतकं प्रेम का करतेस माझ्यावर? तुम्हाला नाही कळणार. समजावून सांग. हो, नाही, सांग सांग. कुहूचा जन्म झाल्यानंतर ना आई म्हणाल्या होत्या की आता 3रं बाळ होऊ दे. पण तेव्हा तुम्ही माझ्या बाजूने उभे राहिलात. म्हणालात की या दोन्ही मुली मला मुलासारख्या आहेत म्हणून. तेव्हा मला खूप बरं वाटलं. माझ्यासाठी आकाश ठेंगणं झालं होतं. खरंच माझं ना तुमच्यावर खूप. खरंच माझ्यावर काय? काही नाही. नाही नाही बोल. अहो, नाही बोल, नाही तर मी इथून जाणारच नाही. तुम्ही पण ना. माझं तुमच्यावर खूप प्रेम. हे मला ना नीट ऐकून नाही आलं. परत बोल. खरंच ऐकून नाही आलं. परत सांग. माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे. माझंही तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे. आणि खरं सांगू अश्विनी, तुझी जागा माझ्या आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही. कोणीच नाही. अश्विनी, एक काम कर. हे डायरी पण ठेव. हे आत ठेवून दे. अरे श्रेयसी, एवढी कॅश तू 3ऱ्यांदा घरी आणली आहेस? बाबा, बन्सल साहेबांचे पैसे. पण हे रिस्की आहे ना. अरे मॉर्निंग वॉकला त्या तांबेबाई भेटल्या होत्या ना, त्यांनी सांगितलं त्यांच्या सोसायटीत दरोडा पडला. हो, लग्नाचं घर होतं. कोणीतरी पाहून ठेवलं असणार. सोन्याचे दागिने, कॅश, सगळं. म्हणजे घर धुवून नेलं त्यांनी. अरे नवीन मिक्सर होता ना, तो सुद्धा घेऊन गेले. मला बाई भीती वाटते हो. अरे पैसे बँकेत ठेवत जा ना, घरात कशाला आणतोस? आई, हे माझे पैसे नाहीये. माझ्या बँकेत कसे टाकू मी? हे सगळे कामाचे पैसे आहेत. मला वाटायचे आहेत ते त्यांच्याच कामासाठी. आणि अशी कॅश आता येत राहणार घरी. मी बिझनेस करतोय. तुम्ही प्लीज सवय लावून घ्या याची. अरे हो बाबा, ज्या कामाची असेल ना त्या कामाला तो पैसा लावून टाक. मोकळा हो तू. घरात नको एवढा पैसा ते बोलायचं. इतका निगेटिव्ह विचार का करताय? काही नाही होणार. तुझं काम झालं असेल ना, तर जरा शिल्पीकडे लक्ष दे. बघ तिचं काय चाललंय ते. आहे कुठे ती? अरे गच्चीत जाऊन बसली आहे. काय झालं माहित नाही. तुम्ही हॉटेलमधून काय आणलं होतं ना तिच्यासाठी, ते सुद्धा खाल्लं नाही की त्याला हात सुद्धा लावला नाही त्याने. तिच्या कलिकला परत जायला लागलं ना, तेव्हापासून बिनसलाय गाड्याचं. येईल ताळ्यावर. बघतो मी. ही गच्ची मी का आवरून घेतली माहितीये? म्हणजे एकेकाला मी इकडे आणून सॉरी म्हणू शकतो. हो, खरंच. मला काय सॉरी बिरी म्हणायची गरज नाहीये तुला. अरे असं कसं? तू चिडलीस ना माझ्यावर? तेवढा अधिकार आहे का माझा? तुझ्या बायको इतकी इम्पॉर्टंट व्यक्ती आहे का मी तुझ्या आयुष्यात? आणि हो, तू इथे येऊन माझ्याशी गप्पा मारतोयस
तुझ्या बायकोची परमिशन काढून आलायस ना? काय संबंध? माझ्या बहिणीशी गप्पा मारायला मला कोणाची परवानगी हवी? ते तुलाच माहिती. आज माझ्या कलिग समोर जे काय माझा अपमान झालाय त्यानंतर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये. तुला माहितीये, मला असं वाटायचं की तू अश्विनीपेक्षा थोडीशी तरी हुशार असशील. एक्सक्यूज मी, म्हणजे तुला खरंच वाटलं की मी तिला लंचला घेऊन जाणार होतो आणि म्हणून तिला लवकर बोलवून घेतलं? अगं ते माझे क्लायंट आहेत ना बन्सल साहेब, त्यांची काहीतरी विचित्र अशी फिलॉसॉफी आहे. म्हणजे त्यांना असा समज झालाय अश्विनी बद्दल. मला बोलले कि ये सेल डीड साइन करने के टाइम अश्विनी भाभी को बुला लेना वहां पे. आता ही आपली अश्विनी भाभी तिकडे नसती पोचली आणि त्या बाबांनी नकार दिला असता सह्या करायला, तर मी बसलो असतो बोंबलत, म्हणून तिला बोलवून घेतलं. सॉरी हा सॉरी. ही थाप तर मी अजिबात पचवून घेऊ शकत नाही. मला सगळं कळलंय दादा. तू काय तिला म्हणे 2 इच्छा बिच्छा देऊन ठेवल्यास? अरे मेरी बहना, करना पड़ता है शादी में, ये सब करना पड़ता है. बायकोला कसं हँडल करायचं ना, त्याच्या ट्रिक्स आहेत या. हा, तुझ्या नवऱ्याला सुद्धा या ट्रिक्स सांगितल्या असत्या मी, पण काय उपयोग नाही ग. कारण तुझा नवरा माझ्या बायको सारखा आहे. खरा, भावनिक, इमोशनल, अर्थात मूर्ख. आणि म्हणूनच 2 वर्ष तू इथेस. दादा, काय दादा, खरं बोलतोय मी. संसारामध्ये भावना महत्वाच्या असतात ना, पण भावनांच्या आहारी जाऊन संसार करता येत नाही, लक्षात ठेव. दोघांपैकी एकाला तरी प्रॅक्टिकल व्हावं लागतं आणि तिराईतासारखा विचार करावा लागतो. बायको आणि नवऱ्याचं नातं हे सगळ्यात घट्ट नातं आणि सगळ्यात जवळचं नातं असतं. पण तुला एक फनी थिंग सांगू, की याच नात्यात सगळ्यात जास्त राजकारण खेळावं लागतं, पॉलिटिक्स. काय त्या इच्छा वगैरे, मी असंच बोलून गेलो आणि माझी वेडी बायको तेच धरून बसली. इच्छा इच्छा. नाही पण मग उद्या उठून समजा तिने काही विचित्र डिमांड केल्या तर मग? पण मला ना माझ्या बायकोची कुवत माहिती. म्हणजे तिची मॅक्सिमम अशी इच्छा काय असणार माहिती. म्हणजे ती माझ्याकडे येईल आणि ती म्हणेल, अहो ऐकता का, मी काय म्हणते, आपल्या नवीन घराचं स्वागत आणि त्याची पूजा आपण आपल्या नाही आईबाबांच्या हातून करूया. मग मी म्हणेन ओके चालेल, तुझी इच्छा ग्रांटेड. काय दादा, हेच आहे. अशीच हसत राहा, छान दिसते. आणि एक लक्षात ठेव, हे सगळं राजकारण, पॉलिटिक्स. चला त्या घरी. अहो चला ना. हे काय मध्येच काढलं देवळात जायचं? मला ऑफिसला जायला लेट होतोय ग. अहो 2 मिनिटं मंदिरात गेल्याने ऑफिसला जायला काही उशीर होणार नाही. असं समजा की तुमची गाडी सिग्नल जवळ 2 मिनिटं जास्त थांबवली. वाह, काय लॉजिक आहे मॅडम. सगळं जगावेगळंच असतं ना तुझं. ऐका ना, मला ना आज एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात ना मला आपल्याला जसं हवंय ना तसं घर दिसलं. हे असं स्वप्न तुला दर 2 दिवसांनी पडतं, त्यात नवीन काही नाही. तसं नाही हो, आजचं स्वप्न ना काहीतरी वेगळं होतं. म्हणजे मला त्या घरात ना हे मंदिर दिसलं. का कोण जाणे, मला असं वाटतं की सगळं छान होणार आहे. बघा, फोन वाजला ना म्हणजे सत्य. हो, पुढे मी आलो. हो मी येते, पण मला मार्केटमध्ये पण जायचंय लवकर. जा, घेऊ की ना फोन आता. जा, मी येतो. लवकर या पण. हॅलो, हा रामदास बोल. सर, मिठाई वाटा, फाईल आपल्या हातात आहे. काय मिळाली फाईल? रामदास काम हाती घेणार आणि ते होणार नाही, असं कधी होणार आहे का साहेब? चल गुड, डिटेल्स दे प्लॉटचे. प्लॉट काय साहेब, तुम्ही पण छोट्या गोष्टी करायचे दिवस गेले. आता आपण फक्त मोठ्या गोष्टी करायच्या. तुमच्यासाठी एक झकास सरप्राईज आहे माझ्याकडे. सरप्राईज? अच्छा ते जाऊ दे, मला सांग कुठे यायचंय? डेपोडिल इस्टेट. वेडा आहेस का रामदास? ते डॅफोडिल इस्टेट खूप प्रीमियम प्रॉपर्टी आहे, मला परवडणार आहे का ती? मग तुमच्यासारखा राजा माणूस प्राईम लोकेशन वरच राहणार ना साहेब. चल ठीक आहे, मला लोकेशन सांग, मी पोहोचतो. ओके. अश्विनी, हा?
तू बोललीस ते खरंय, आज काहीतरी मोठं होणार. काय झालं? कुणाचा फोन होता? ते आता नाही सांगू शकत. मी निघतो. बर. पण सापडलं. अरे मिलना ही था. कैसा है कि युअर लेडी लक इज हियर. अश्विनी, तू पण चल माझ्यावर. मी? हो, तू आज स्वप्नात जे आपलं नवीन घर बघितलं ना, त्याच्यासाठी जातो. काय? तू माझ्याबरोबर यायलाच हवं.